जिल्ह्यातील 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींचं गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या HPV लसीकरण मोहिमेत पालकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली। ठाणे जिल्ह्यात सर्व आरोग्य केंद्रांमध्ये ही लस विनामूल्य उपलब्ध असून ती पूर्णपणे सुरक्षित व वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं। आरोग्य विभागाने सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत सर्व पात्र मुलींनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असं सांगितलं। याचबरोबर यामध्ये माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही देखील हे अभियान सुरू आहे आणि त्यामध्ये मुलींसाठी गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जो आहे हा झालेला आहे आणि यासाठी हे मुलींसाठी महिलांसाठी काळजी घेण्याचं हे माझं गाव आरोग्य संपन्न गाव याच्या माध्यमातून हेही आपण करतोय आणि म्हणून या जिल्ह्यात देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही HPV जी लसीकरण आहे हे आपण दिल्यामुळे याला प्रतिबंध मिळेल, प्रतिबंध होईल आणि आजार होऊ नये किंवा त्याचं डायग्नोसिस तात्काळ झालं पाहिजे यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर डायग्नोसिस सेंटर जे आहे, आपल्या फिरत्या दवाखाना आहे, मॅमोग्राफी सारख्या गाड्या आहेत, या देखील याच्यामध्ये काम करताय आणि आपल्याला सगळ्यात म्हणजे एक प्रिव्हेंटिव्ह हे सगळ्यात महत्वाचं आहे। सर्वांसाठी